बघा मालिकावीर अशी चालवायचे नसतं दादा. पंक्चर झाली तर टायराचा सगळा खर्च तुझ्याकडची घेतला जाईल. यस डेफिनेटली आपण पाहतोय अतिशय मजा घेतोय कारण त्याला माहिती झालंय. यस खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पाटणोले गावचे एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न नक्कीच व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचं मनापासून स्वागत. सुनील यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी पटल्यावर हेच दृश्य आपण पाहतोय क्रिकेटच्या पटल्यावर. दामोले टीमकडनं गोलंदाजी ट्रॅकवर अतिशय वेगवान गोलंदाजी मात्र केली परंतु इथे पहिला बॉल फेस करण्याचा प्रयत्न सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलाच कर्तव्य निभावत असताना प्रवीण आणि शरद हे दोन खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना यरमाल टीमकडनं गोळा फलंदाजी करतात. यावेळेस इथे काय घडलंय इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न थर्डमॅनला दिलं झेल बॅट कट आणि खेळाडू बाद. इथे आपण पाहिलं तर पहिला गडी बाद झालाय. शरद बॅक टू द पॅव्हलियन. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन बाला हा उतरला परंतु या बालाला मात्र चांगलाच काही कर्तव्य घडवावा लागणार आहे. 10-12 पावलांचा रनअप मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस इथे चेंडूला ट्राबर केला शॉट फॉर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आल्या आल्या बालाही मात्र परतला अर्थात बॅक टू द डगआउट फलंदाज बाला. उपमहापौर आदरणीय सीताताई सदानंद दादा पाटील खऱ्या अर्थानं यांचे सुपुत्र इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय दादा तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचं मनापासून स्वागत. तर उपमहापौर पनवेल महानगरपालिका खऱ्या अर्थानं सौभाग्यवती सीताताई अर्थातच सदानंद दादा पाटील आणि त्यांचे सुपुत्र इथे या मैदानावरती त्यांची उपस्थिती झालेली आहे. त्यांना डेफिनेटली आपण यस बॅक टू बॅक आणखीन एक विकेट हॅट्रिक पहिली आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात सुनील या गोलंदाजाकडनं. यस प्रकाश केबारी खऱ्या अर्थानं बेलवाडी गावाचे चांगले दर्जाचे व्यक्तिमत्व आणि ग्रामपंचायत सदस्यही म्हणतात. धामोला संघासाठी
प्रकाशकडनं आलेल्या शुभेच्छा. तू पाहतो आपण दांबला टीम अतिशय चांगला खेळ करत असताना